आज महाराष्ट्रात जे कुणबीची प्रमाणपत्र वाटले त्या प्रमाणपत्राच्या बद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे। कारण भुजबळ साहेबांनी सांगितलं होतं, ते उदाहरण पण सभेमध्ये दिलं होतं, त्यांनी तो जन्माचा पुरावा शाळेमध्ये नोंदीचा दाखवला होता। ज्या मोकळ्या जागा आहेत त्यामध्ये पेनानं जातीचा उल्लेख केला जातोय। आणि म्हणून सरकारकडे आमची पहिली मागणी आहे की हे शिंदे समिती तुम्ही बरखास्त करा आणि जे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही आतापर्यंत वाटलेले आहेत त्या कुणबी प्रमाणपत्राची श्वेतपत्रिका काढा, पब्लिक ऑडिट करा। या महाराष्ट्रातल्या ओबीसींना त्याच्यावरती हरकती घेण्याचा अधिकार आहे आणि तो आम्हाला द्या। मग कळाल ही खरी सर्टिफिकेट कुठली आहेत आणि खोटी सर्टिफिकेट कुठली आहेत। अरे आज आमचं आरक्षण गेलंय, कुणी काही सांगू द्या। सरपंच पदाचं आरक्षण अनेक गावातलं केलं, अरे गावात एक दाखला दिला, सरपंचाचं आरक्षण गेला। पंचायत समितीच्या गणात एक दाखला मिळाला, पंचायत समितीचं आरक्षण गेला। जिल्हा परिषदेच्या एका गटामध्ये एक जरी दाखला मिळाला, अरे आमची कॅपॅसिटी नाही या लोकांच्या बरोबर लढायची, आम्ही गरीब आहोत। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आरक्षणाची तरतूद केली। लोक आरक्षणाच्या वरती बोलतात की असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे। आता दळे साहेबांनी एक स्टेटमेंट केला, जर तुम्हाला आमच्या आरक्षणामध्ये घुसायचं असेल तर त्यांचं स्टेटमेंट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, या महाराष्ट्रातल्या संपत्तीचं आणि जमिनीचं समान वाटप करा। कशाला आम्हाला आरक्षण लागतंय, कशाला आम्हाला आरक्षण लागतंय? अरे बाबासाहेबांनी यासाठी आरक्षण दिलंय आणि तुम्ही ते आरक्षण एका बाजूला कोर्टामध्ये म्हणता या ओबीसीचं आरक्षण 72 जमातीचं रद्द करा। कोर्टामध्ये केस चालू आहे, कोण आहेत ही लोक याच्या पाठीमागं? एका बाजूला तुम्ही म्हणताय की कोर्टातून ओबीसीचं आरक्षण रद्द करा आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या। ही कसली काय भूमिका आहे? या भूमिकाच नेमक्या काय कळत नाहीत आणि म्हणून यासाठी महाराष्ट्रातल्या ओबीसीनं एकत्रित आला पाहिजे। अरे एका दिवसामध्ये तुम्ही नोंद सापडली का लगेच दाखला देताय? एवढी दुकानं उघडून ठेवली, दाखला द्यायची? अरे माझा वडार समाजाचा भाऊ जेव्हा दाखला मागायला जातो तेव्हा तो 4 महिने हेलपाटा घालतो, त्याला म्हणताय तुम्ही 1961 पूर्वीचा शाळेचा दाखला द्या जन्माचा। अरे गेला का आमचा माणूस शाळेमध्ये? 1961 पूर्वी आमचा माणूस एका गावात राहत नव्हता, आता या 10 वर्षात कुठंतरी लोक एका गावात राहायला लागलेत। तुम्ही आम्हाला जन्माचा पुरावा मागता, तो पुरावा दिला का जमिनीचा पुरावा मागता? अरे आमच्याकडे जमीन नाही, 10 बाय 10च्या खोलीमध्ये आमची 10 लोक राहत आहेत। भुजबळ साहेब, मी घोंगडी बैठक घेतली होती या सोलापूर जिल्ह्यामध्ये, मर्याईचा गाडेवाला समाज इथं मोहोळ तालुक्यामध्ये आहे, पेनूर म्हणून गणपतराव देशमुख साहेबांचं गाव आहे, त्या परिसरामध्ये मर्याईचं गाडेवाला लोक राहतात। अरे 10 बाय 10च्या खोल्या, त्या पण बाजूनं पत्र लावलेल्या, वरून पत्र, आणि त्यांना तिथं अजून त्यांच्या नावावरती त्याची नोंद सुद्धा नाही। ते गावठाणाची गायरानाची जागा आहे, ती लोक संघर्ष करतायत की आम्हाला हे 10 बाय 10चं घर तरी आमच्या नावावरती करून द्या, तरी सुद्धा त्यांचं 10 बाय 10चं घर त्यांच्या नावावरती होत नाही। आणि तुम्ही त्यांचं आरक्षण हिसकावण्याची भूमिका घेता, त्यांचं आरक्षण हिसकावण्याची भावना तुमच्या मनात येते, तर हे पहिलं बंद झालं पाहिजे। आणि जर तुम्ही तिकडे कुणबी सर्टिफिकेट एका दिवसात देता, तशाच पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या 346 जातीच्या पोराचा कुठलाही अर्ज तहसीलदारांच्याकडे अनुलाय आला तर त्याच दिवशी त्याला सर्टिफिकेट देण्याचा व्यवस्था करा। आमच्यासाठी पण ही सर्टिफिकेट देणारी दुकानं तुम्ही महाराष्ट्रामध्ये चालू करा। करायला पाहिजेत का नाही करायला पाहिजेत? अरे जात पडताळणीच्या वेळेस तुम्ही किती हेलपाडा घालायला होता आम्हाला? अरे आमच्या पोरांच्याकडून लाख 2-2 लाख 4-4 लाख जात पडताळणी समितीचे प्रमुख घेतात, नोकरीला पोरगा लागला तर त्याला ब्लॅकमेल करतात। अरे आमचं इथलं पदोन्नतीचं आरक्षण 2021 नंतर तुम्ही घालवला, आमच्या ओबीसीच्या, एससीच्या, एसटीच्या, भटक्या विमुक्तांच्या पदोन्नतीच्या आरक्षणाला तुम्ही दगा दिला आणि तिथं परत सरळ सगळी लोक भरून घेतली। किती मोठा अन्याय आहे। आम्ही म्हणतो आता जाहिराती निघाल्या, आमची पोरं नोकरीला लागतील, अरे काय नाही, बिंदू नामावली प्रमाणे या महाराष्ट्रामध्ये काही होत नाही। रोस्टरचा मोठा घोटाळा या महाराष्ट्रातल्या मंत्रालयामध्ये बसलेल्या लोकांनी केला आहे। किती जरी जागा निघाल्या तर त्या ओबीसीला मिळणार नाहीत, त्या भटक्या विमुक्तांना मिळणार नाहीत, त्या एससी एसटीना मिळणार नाहीत। आपली पोरं गुणवत्तेच्या जोरावरती ओपन मधनं भरती झालेली पोरं ही सगळी परत आपल्या आरक्षणाच्या बिंदूवरती दाखवलेत। मित्रांनो, एक विषय नाही, अनेक विषय आहेत। म्हणून गावगाड्यामध्ये ताकदीने एकजूट व्हा आणि माननीय नामदार छगन भुजबळ साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहा। ही उभं राहण्याची फार गरज आहे मित्रांनो, फार गरज आहे। तुम्ही जर म्हटला
अरे काय होतंय परत बघू नंतर बघू आमचं कुठं जात आहे तुम्हाला माहित आहे का? हे महाराष्ट्रामध्ये सगळा गैरसमज पसरवला जातो. लक्ष्मणकांत बेर्डेचा एक पिक्चर होता आणि त्या झपाटलेला पिक्चर होता आणि त्यामध्ये एक भावला होता, बघितलाय ना तुम्ही? तो अर्धवटराव नावाचा भावला होता, बघितलाय का? तो लक्ष तार जशी ओढेल तसा तो बोलायचा. आता या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या निमित्तानं असे अनेक अर्धटराव तयार झालेत महाराष्ट्रामध्ये. ते काय म्हणतायत की धनगराचा आणि वंजारीचा ओबीसीच्या आरक्षणाशी काही संबंध नाही. टीपी मुंडे सर इथं आहेत की भुजबळ साहेबांच्या पाठीमागे ही उगाच लोक फिरतायत की ओबीसी मध्ये धनगरांचं वेगळं आरक्षण आहे आणि वंजाऱ्यांचं वेगळं आरक्षण आहे. अरे बाबांनो, महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज संस्थेमध्ये जे आरक्षण आहे ते धनगरांना आणि वंजाऱ्यांना ओबीसी मधूनच आहे, नंबर 1. आणि नंबर 2, केंद्राचं जे शिक्षणाचं आणि नोकरीचं आरक्षण आहे ते पण ओबीसीतनच आहे. मित्रांनो, आमची मागणी वेगळी होती, आम्हाला एनटी मध्ये टाकलं. आम्ही ओबीसीच्या या सगळ्या विषयामध्ये ताकदीनं माननीय भुजबळ साहेबांच्या सोबत आहे, चिंता करायची गरज नाही. अरे हा योद्धा आपल्याला मिळालाय ना, हा योद्धा खूप महत्वाचा आहे, जपला पाहिजे. भुजबळ साहेबांचं तुम्ही म्हणाल भुजबळ साहेबांचं का कौतुक करायला लागलाय? हे माजीन साहेबांची कधी ओळख पण नव्हती. मी त्यांना पहिल्या नांबडमध्ये भेटलो पण मी त्यांचा फॅन झालो. अरे 76व्या वर्षी तुम्ही झालाय का नाही सगळे? अरे वयाच्या 76व्या वर्षी एक माणूस पुढे त्यांचं काही स्वप्न नाही आहे, त्याला पुढे काय, त्यांनी सगळं भोगलंय रे. 1990 पासून ते मंत्रिमंडळात आमदार वेगवेगळ्या पदावरती आहेत. पण या महाराष्ट्रातल्या 346 जातींच्या ओबीसीच्या समूहावरती आक्रमण होत आहे. त्यासाठी आपल्याला गप्प बसता येणार नाही. वयाच्या 76व्या वर्षी त्यांनी भूमिका घेतली, नुसती भूमिका घेतली नाही, ती वैचारिक भूमिका आहे. अरे माननीय भुजबळ साहेबांचं जे आंदोलन आहे त्याला वैचारिक बेस आहे, त्याला विचाराचा अधिष्ठान आहे. भुजबळ साहेब उठले आणि बोलले असं नाही आहे. आज तुम्ही सगळे इथं गोळा झालाय ना, हे एका विचारानं गोळा झालाय. नुसतं आम्ही ताकदीवरती काही बोलत नाही. आमचं जे हक्काचं आहे त्या हक्कावरती कुणी अतिक्रमण करता कामा नाही, ही आमची भूमिका आहे. अरे तुम्ही गावगाड्यामध्ये बॅनर लावता, गाव बंदी, आमच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण, तिकडं दलितांना वाळीत टाकणं, तिकडं नेत्यांना इकडे येऊ द्यायचं नाही. अरे हे संविधानाची पायमल्ली आहे, दुसरं तिसरं चौथं काय नाही. या महाराष्ट्रातल्या भीमसैनिकांना मी आवाहन करतो की आमच्या ओबीसीचा पहिला शब्द हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी 1928ला घेतला. त्याच्या अगोदर आम्ही शूद्र होतो. जेव्हा ओबीसीच्या साठी पहिल्यांदा शूद्रांसाठी बैठक झाली त्यामध्ये ओबीसी हा पहिला शब्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी वापरला. भीम सैनिकांना माझी विनंती आहे, अरे नुसतं हे ओबीसी आरक्षण के लाखोचे सैनिक आहात बाबानो, मित्रांनो, तुम्ही सगळे एकत्रित या. आज इथं कोळी बांधव पण इथं उपस्थित आहेत. कोळी बांधवांना ओबीसीतून सर्टिफिकेट दिले जात आहेत, ती पहिली बंद केली पाहिजेत आणि त्यांना ओबीसी एसटी मधलं सर्टिफिकेट, त्यांचं जे संविधानाचं आरक्षण आहे ते आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे. कोळी बांधवांना आम्ही सांगतो, आम्ही ताकदीनं ही लढाई लढतोय. या महाराष्ट्रातल्या 33 अन्यायग्रस्त आदिवासींच्या बाबतीमध्ये आम्ही सरकारकडे भूमिका मांडतोय आणि निश्चितपणे ते आरक्षण मिळाल, कारण तुमची जनगणना ही आदिवासीतून झाली आहे. पंढरपूरमध्ये आदिवासीतून जनगणना झाली, त्यांना दाखले मिळत नाहीत, त्यांना ओबीसीतनं दाखले, तर ओबीसीतनं दाखले कोळी समाजाला बंद करा आणि त्यांना एसटीचे दाखले द्या. आज वडार समाज इथं ताकदीनं उभा आहे. नाभिक समाजासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो, सगळ्यांनी जोरदार. कारण जिथं भुजबळ साहेबांची सभा असते तिथला नाभिक समाज पूर्ण तालुक्यामध्ये दुकानं बंद ठेवतो. अरे ही हिंमत, हे धाडस, हे स्वाभिमान, हे नाभिक समाजाकडून आपण सगळ्यांनी मित्रांनो शिकला पाहिजे. त्यामुळे या सगळ्या लोकांना आपण एकत्रित करूया. इथला सगळा समाज, जो भटका समाज आहे, जो ओबीसी समाज आहे, हा सगळा भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आपण ताकदीनं उभा करू. मग माळी असेल, साळी, तेली, कुंभार, धनगर, रामोसी, वडार, बेडार, मुसलमान, लिंगायत, परीट, गडसी, डवरी, लोणारी, कोळी, माकडवाला, कुंच्याचा पोरगा, कोलाट्याचा पोरगा, मर्यायचा गाडेवाला, कडक लक्ष्मीवाला, हे सगळे लोक, घिसाडी, वासुदेववाला, ही सगळी लोक आपण एकत्रित करू आणि एक वज्रमुठ बांधू. आज महाराजा यशवंतराव होळकर यांच्या
राज्याभिषेक दिना दिवशी या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीचा राज्याभिषेक करू आणि राजगादीवरती माननीय छगन भुजबळ साहेबांना आपण बसवू, एवढंच या निमित्तानं बोलतो। आणि भुजबळ साहेबांना मी विनंती करतो की आज आम्ही महाराजा यशवंतराव होळकर यांचं घोड्यावरचं चित्र पहिल्यांदा आपल्या शुभ हस्ते आम्हाला प्रकाशित करायचं आहे आणि ते चित्रकार आमचे आहेत, त्यांनी व्यासपीठावरती यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय मल्हार।